7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग आणि त्यातला 23वा श्लोक आज आपला आहे. 22 पर्यंत पूर्ण झालाय. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्य अल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. जाणती ना माते सर्वथा ते भक्त गेले कल्पनेत गुंतो निजे. म्हणून या फळ पावती कल्पित जे का नाशिवंत स्वभावेची. काय सांगू फार ऐसे जे भजन होय ते साधन भवाचेची, संसाराचे पूर्ण प्रपंचाचे. आणि फळ भोग तयांचा संपूर्ण दिसेस जैसे स्वप्न क्षण मात्र. राहो उहापोह असो कोणाचेही दैवत कैसेही पंडुसुत. परिदेवतांचे करी जो पूजन देवत्वची जाण लाभितया. आणि जे मदभक्त तन मन प्राण भावे समर्पून माझ्या ठाई. चालविती नित्य माझेची भजन मीची होती जाण देहांतिते. मी मागच्याच वेळेला सांगितलं होतं की देवतांमधलं आणि गुरुच्या स्वरूपात असलेल्या परब्रह्माचं स्वरूप वेगळं वेगळं आहे. इथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीकृष्ण स्वतः सांगतायत की काय फरक पडतो, रिझल्ट काय येतो. बेसिकली ज्यांना जाणती ना माते सर्वथा ते भक्त, जे भक्त जाणत नाहीत परब्रह्म कोण आहे, देवता काय आहे, ऍक्च्युली लॉजिकल मतलब प्रॉपर विचार केला आपल्याला आपण शिकलेलो आहे प्रत्येक देवतेची पूजा केल्यानंतर काय फळ मिळतं, उपासना केल्यानंतर काय फळ मिळतं. हे लहानपणापासून सांगितलं जातं. बुद्धीची देवता सरस्वती आहे, त्याच्यानंतर गणपती आहे, त्याच्यानंतर आर्थिक उन्नती धन समृद्धी सुख समृद्धीसाठी लक्ष्मीचं हे केलं जातं, पूजन केलं जातं. अशा पद्धतीनं सर्व प्रकारच्या देवी देवतांचं शक्ती आणि प्रोटेक्शन संरक्षणासाठी हनुमंताची पूजा केली जाते. आता फरक मागच्या वेळेला मी सांगितला अवतार काय असतात आणि देव काय असतात. राम हा अवतार आहे. दोन्ही मध्ये फरक आहे. देवता आणि अवतारामध्ये विचार केल्यानंतरच फरक जाणवेल. देवी देवता जे होते त्यांना काय काय विशेष वरदान आणि विशेष अधिकार होते. पण कृष्ण राम हे अवतार आहेत, म्हणजे त्यांच्या रूपातनं ते परब्रह्म उतरलेलं आहे. आणि देवी देवता ह्या वेगळ्या शक्ती आहेत. पर्टिक्युलर फील्ड त्यांना इन्चार्ज बनवलेला आहे असं म्हणू शकतो आपण. हा मूलभूत फरक आहे. त्यामुळे आपण ज्याचं पूजन चिंतन करू. आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांनी राम हा अवतार असल्यामुळे पुढे त्यांच्या ह्याच्यामध्ये रामानी अनेक लोकांना दिव्य ज्ञान देऊन रामाची पूजा करा असं सांगितलं. कारण राम हा परब्रह्म स्वरूप आहे, डायरेक्ट परब्रह्म आहे. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज राम नामाचं महत्व सांगतात. प्रपंच रामाचा झाला असं म्हणा आणि प्रपंच करा. म्हणजे काय, ते परब्रह्माला समर्पित करा. मग तिथे फळाची अपेक्षा येत नाही, काय रिझल्ट येईल ते त्याचे विचार येत नाहीत, एक्सपेक्टेशन राहत नाहीत. हा मूलभूत फरक आहे देवी देवतांचं पूजन. पण म्हणून काही श्रीकृष्णही असं म्हणत नाहीये की तुम्ही त्यांची उपासना करू नका, गणपती बसवू नका, देवीचं नवरात्र करू नका, असं तो काहीच सांगत नाहीये. तो म्हणतोय की ते आता त्या आपण बघितल्या रूढी परंपरा आणि आपल्या घरातले जे हे असतात घराण्यांचे काय म्हणतो आपण त्याला, काही पूजा अर्चा असतात, काही पद्धती असतात. त्याच्यामध्ये जी दैवत येतात घराण्याची, कुलदेवता कुलदैवत हे जे कोण असतं त्यांचं पूजन करायचं. कारण त्यांचेही आशीर्वाद या जीवनामध्ये सर्व अर्थाने आवश्यक आहेत. म्हणून देवी देवतांचं मग आपल्याला सांगतात ना, तुम्ही तुमच्या कुलदैवताला जात नाही वाटतं म्हणून मुलाचं असं होतंय, असं काय 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 प्रेडिक्शन्स करतात लोक.
पत्रिका वगैरे दाखवल्याबरोबर किंवा लोक सांगतात की कुलदैवतेला जायला पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, अभिषेक झाला पाहिजे, पूजा झाली पाहिजे, असं जे काय आहे. तर ते काय असतं आपल्या लाईफला, म्हणजे थोडस मी एक्सप्लेन करून सांगेन की आपण मनुष्य म्हणून येतो. पण मनुष्य येतो तर त्याला मायेचा प्रभाव भयंकर आहे, प्रचंड आहे. आपण मागच्याच काही श्लोकांमध्ये, मागच्या अध्यायांमध्ये त्याचं वर्णन, प्रकृती आणि माया, माया काय आहे तिचा प्रभाव आपण अत्यंत व्यवस्थितपणे जाणलेला आहे. की श्वास पहिला, जन्म झाल्यानंतर गर्भातून बाहेर पडल्या पडल्या पहिल्या श्वासाबरोबर जो कनेक्शन लागतं, ते अटॅचमेंट होते त्या मायेशी, ती मरेपर्यंत सुटत नाही आणि ती प्रचंड चिकट आणि प्रचंड पॉवरफुल आहे. तर त्या मायेच्या प्रभावातनं आपल्याला आपल्या आत्म्याची उन्नती, म्हणजे आत्मा ज्यासाठी जन्माला आला तो पर्पज सर्व करण्यासाठी आपल्याला अनेक शक्तींची गरज लागते. अनेक शक्तींची. आई वडिलांचे आशीर्वाद, चांगलं कर्म, पुण्यकर्म म्हणतो, त्याच्यानंतर दैवतांची कृपा, श्रद्धास्थानं आपली असतील त्यांचे आशीर्वाद, आणि मग सगळ्यात शेवटी रस्ता दाखवणारा, मार्ग दाखवणारा आहे तो, आणि परब्रह्माचा मेसेंजर, पोस्टमन सारखा येतो, सगळ्यात महत्वाची शक्ती म्हणजे गुरु. ही सर्वात शेवटी येते आणि अत्यंत महत्वाची आहे, तीच खरा मार्गदर्शक आहे आणि तोच मेसेज देतो. गुरु, गुरु हा पोस्टमन सारखा पण आहे. ते आपल्याला गाईड करतात, तुम्ही काय करायला पाहिजे, त्यांच्या मार्फत चिठ्ठी येते आपल्याला, मेसेज येतो. गुरु सांगतात की अरे तू आता हे कर, तू अमुक कर, तमुक नको करू, असा आपल्याला त्यांच्या तोंडून मेसेज येतो. पोस्टमन सारखं काम करतात ते, अनकंडिशनली, काही त्यांची अट नसते. मेसेंजर असतात ते, कारण ते डायरेक्ट कनेक्टेड असतात परब्रह्माशी. तर अशा या सगळ्या शक्तींना सोबत घेतल्यानंतर, त्या सगळ्यांची मदत घेतल्यानंतर आत्म्याला योग्य मार्गाला प्रवास होऊ शकतो त्याचा. आणि म्हणून आपण बघितलं असेल तुम्ही की काही गडबड घरात व्हायला लागली, इम्बॅलन्स व्हायला लागला, मुलांचं ठीक चालत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाहीये, आणखीन काही अडचणी, सगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा आपण पहिले करतो. मग पत्रिकेतले काहीतरी योग, मग ग्रहांची पण मदत घ्यावी लागते आपल्याला. प्लॅनेट्स, प्लॅनेटरी सिस्टम जी आहे, जी जी स्थिती असेल पत्रिकेमध्ये जन्मकाळी, त्या ग्रहांनाही शांत म्हणतात, शांत करावं लागतं. असं सगळ्या शक्तींची मदत आपल्याला त्या मायेच्या प्रभावातनं बाहेर पडण्यासाठी घ्यावी लागते. तर पण त्याच्यामध्ये परब्रह्म म्हणताय की जो मला जाणतच नाही, मला वेगळं कोणी ओळखतच नाही, माझं अस्तित्व आहे हे पटतच नाही, माहितीच नाही, कल्पनाच नाही, शोधतच नाही, अशा व्यक्तीचं आणि अशा भक्ताचं, मग म्हणून ती व्यक्ती नाही असू शकत, तो भक्तच आहे. कदाचित तो देवीचा भक्त असेल, गणपतीचा असेल, हनुमंताचा असेल, विठ्ठलाचा असेल, कोणाचाही असेल. असा तो भक्त आपल्या कल्पनेमध्येच गुंतून जातो, काल्पनिक ह्याच्यामध्ये, असं करेन, तसं करेन, तसं करेन. आणि नेहमी मनुष्याची बुद्धी ही छोटी आहे, ती चुकीचे मार्ग फार दाखवते. कारण शेवटी ती मनुष्य बुद्धी आहे, वासनांच्या आणि इंद्रियांच्या आहारी गेलेली असते. त्यामुळे त्याच्यामध्ये गुंतल्यानंतर त्यातून जे मला वाटलं जे असतं, ते बऱ्याचदा मिसगाईड करणारं असतं, बऱ्याचदा. हा, पण ते पूर्ण विवेकाच्या तराजूवर तोलून असेल तरच तिथे पॉसिबिलिटी खूप रेअरली कमी असते की मला वाटलं म्हणजे इंट्युटिव्ह काही असू शकेल. पण मोस्टली 99% मला वाटलेवाले विचार हे चुकीचे असतात. कारण कुठे ना कुठेतरी ते सोलर प्लेक्सिस, म्हणजे इमोशन आणि फिलिंग्स अँड थॉट्सच्या कंट्रोलमध्ये असतं ते. आणि म्हणून अशा कल्पनेच्या याच्यात गुंतल्यानंतर ज्याला परब्रह्म कळलं नाही, मग तो फळाची अपेक्षा ठेवतो. मी दान केलं, मला अमुक फळ मिळेल, मी अमुक केलं, लोकांना मदत केली, मला अमुक मिळेल, मी आई वडिलांची सेवा केली, माझा मुलगा मला सांभाळेल. अगदी नॅचरली येतात हे थॉट, अगदी पटकन येतात, उत्स्फूर्त येतात. तर शेवटी फळाची अपेक्षा मनुष्य करतो, कारण त्याला, ज्याला परब्रह्माची तोंडओळखच नाही झाली, तर त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि
त्याच्यावर समर्पित होऊन भार सगळा त्याला वाहणं हे त्याला माहितीच नसतं. त्यामुळे सामर्थ्य आपलं घेणं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कर्तृत्व आपण बाळगणं आणि त्याचा अभिमान ठेवणं हे दोन्ही होतं आणि म्हणून फळाची अपेक्षा होते. आणि म्हणून त्यांनी म्हणलंय, म्हणून या फळ पावती कल्पित जे का नाशिवंत स्वभावेची. ते फळ पण नाशिवंत आहे. नाशिवंतावर विश्वास ठेवल्यानंतर नाशिवंतच हातात मिळणार. काय सांगू फार ऐसे जे भजन होय ते साधन भवाचेची. आणि फळ भोग तयाचा संपूर्ण दिसे जैसे स्वप्न क्षण मात्र. पण हे सर्व क्षणिक आहे. हे काही परमनंट सुखाची प्राप्ती यातनं होऊ शकत नाही. राहो उहा पोह असो कोणाचेही दैवत कैसेही पंडू सुता. परी देवतांचे करी जो पूजन देवत्वची जाण लाभितया. जो देवतांची पूजा करतो तो देवतांच्या त्या दरबारात पोचतो जास्तीत जास्त. पण म्हणून तुम्हाला मुक्तीचा मार्ग काही प्रदर्शित होत नाही. आणि जे मदभक्त तन मन प्राण भावे समर्पून माझ्या ठाई. कारण गुरुच्या ठिकाणी ना परब्रह्माच्या ठिकाणी समर्पण भावना येते. आपण बघितलं नाही कोणाला असं की देवीला समर्पित, गणपतीला समर्पित, असं असे खूप कमी लोक आपल्याला दिसतात. पण गुरुला समर्पित 100% दिसतात. परब्रह्माला परब्रह्माला वेगळ्या स्वरूपात ओळखू नाही शकत, पाहू नाही शकत. म्हणून त्याचंच स्वरूप असलेल्या देवी देवता पण त्या सुद्धा त्याच्या कंट्रोल मधल्या आहेत. तुम्ही ते मायथॉलॉजिकल सिरियल्स बघितल्या असतील, देवो के देव महादेव किंवा अशा कुठल्या काय काय. तर अगदी गणपतीला सुद्धा पनिशमेंट केलेली आपण पाहिलेली आहे. इंद्रदेव, त्याच्यानंतर कार्तिकेय, ते सुद्धा चुकलेले आहेत. त्यांनाही शिक्षा झालेल्या आहेत. त्यांनाही शेवटी कोण कंट्रोल करतो? परब्रह्म. सर्वात मोठं जे आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वत्र व्याप्त आहे ते. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की जे मला शरण जातात आणि मला पूर्ण समर्पित होता, मग कसली भावना, अपेक्षा, एक्सपेक्टेशन नसते, त्यांचं पूर्ण सगळं मी पाहतो. चालविती नित्य माझेची वजन मीची होती जाण देहांती ते. माझ्या स्वरूपाशी एकरूप होतात ते. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया. परम भावमजानंतो ममा व्ययमनुत्तमम. परिप्राणी तैसे नाचरोनी तेथ दुरावती व्यर्थ स्वहितासी. तळ हातीची या जळी पोहू जाणे तैसे ते करणे तयाचे गा. तोंडा वज्रमिठी पाडावी कातरी बुडता सागरी अमृताच्या. मग थिल्लरीचे आठवोनी पाणी झुरावे कामनी सांगे बापा. अमृता माझी ही रिघोनी मरावे ऐसे हे करावे कासयासी. तरी सुखे कागाम व्हावे ना अमर राहोनी अपार अमृती त्या. तैसा फलाशेचा पिंजरा फेकून पंख ते लावून प्रतितीचे. मला असं का वाटतंय झालंय आपलं. मनासी मानेल ऐसा निरंतर करूये संचार. झालंय का? 25 पर्यंत झालं होतं. अरे मग बोलला नाही कोणी. म्हणून मी फोन कमी केले. मला आता वाटतंय झालंय. हो हे झालंय. तया चिदाकाशी कराया संचार समर्थ साचार कान व्हावे. ओके आपण 25 झालंय 25. पृथ्वी हा देखील एक आत्मा आहे असं सांगितलं होतंस काल. अच्छा, पृथ्वी. शेवटी असो हे सर्वत्र विश्वी एकमीच भरोनी असाच राहिलो गा. नाही झालंय. वेदाहम समती तानी वर्तमानानि चार्जुन भविष्याणी. आम्हालाच आहे. 25 झालाय, 26वा व्हायचा. अच्छा आपण 26 पासून सुरू करू.
वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि माम तू वेद न कश्चन. 26वा श्लोक आहे. जगी जे जे प्राणी होऊन या गेले माझ्याची पावले स्वरूपी ते, आणि जे जे कोणी जगी विद्यमान मद्रूपची जाण तेही सर्व. तेची मज होण वेगळे नाहीत होणार जे तेथ पुढे पार्था. एरवी केवळ बोलची हा देख नाही काही एक होत जात. ऐसा अखंडित असतामी नित्य संसारची सत्य वाटे जीवा. तयाचे कारण वेगळे ची जाण प्रसंगे सांगेन ऐक आता. जे मला माझ्या स्वरूपाशी एकरूप होतात ते मलाच एकरूप होऊन जातात. त्यांना वेगळं काही राहणं किंवा त्या आत्म्यांचं वेगळं अस्तित्व असं राहत नाही. ते मद्रूप म्हणजे माझ्या रूपाशी एकरूप होऊन जातात. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परम तप. धनंजया काया आणि अहंकार आली परस्पर प्रेमरंगी. तयाची पासून जन्मली गा देख इच्छा नामे एक कुमारिका. काया म्हणजे शरीर आणि अहंकार. मग कामाची या येता तारुण्यात द्वेषाशी लागत लग्न तिचे. आता ही षड्विकारांची लाईन कशी लागते, कुठून सुरुवात होते, त्याचं थोडस वर्णन त्यांनी केलेलं आहे. की शरीर आलं की अहंकार आला. अहंकार म्हणजे काही तो दंभ आणि अहंकारवालाच अहंकार आहे असं नाही. मी म्हणजे शरीर, हा अहंकार. देहाचा अहंकार, कायेचा अहंकार, शरीराचा अहंकार. की मी, मला आवडतं, मला पाहिजे, मी मी मायसेल्फ म्हणतो ना आपण ते. तयाची पासून जन्मली गा देख इच्छा नामे एक. मग मला, मी, मला आणि माझं, ह्याच्यातनं मग इच्छा निर्माण होतात, डिझायर्स. की मला हे आवडतं, मला ते नाही आवडत, मला इकडे जायचंय, मला तिथे नाही करायचंय, मला इथेच बसायचंय. या सगळ्या इच्छा झाल्या छोट्या छोट्या छोट्या. मग कामाची या येता तारुण्यात द्वेषाशी लागत लग्न तिचे. द्वंद्व मोह नामे एक पुत्र रत्न प्रसवले जाण जोड पेते. तया पुत्रा लागी काम आणि द्वेष यांचं लग्न लागतं. काम आला, काम म्हणजे वासना, हवेपणाची, इंद्रियांचा विषय काम, आणि त्याच्यामुळे निर्माण होणारा द्वेष. नाही मिळालं की द्वेष निर्माण होतो. त्यांचं एक पेअरिंग होतं आणि त्यातनं द्वंद्व आणि मोह हे पुत्ररत्न प्रसवतात. म्हणजे त्याच्यातनं मोहाची प्राप्ती होत. तया पुत्रा लागी पोशिले साचार मग अहंकार आजोबाने. किती सुंदर वर्णन आहे. आजोबा अहंकार आहेत. अहंकार आजोबा सांभाळतात ना, पुत्रांना नातवंडांचा लाड आजी आजोबा करतात. आपल्याला किती घरात ना, आता मी येतं एका ठिकाणी जाते दर रविवारी सेवा करायला एका मंदिरात. तर तिथे बायका येतात, त्या सांगतात, अरे हमारा बेटा पढ़ाई नहीं करता, अरे उसको कुछ करो, उसकी हीलिंग करो. मग दुसरी सांगते, बच्चे को बहुत गुस्सा आता है. म्हणे काय काहीतरी सांगा होती. म्हणलं स्कूलचा काहीतरी प्रॉब्लेम सांगा होती. म्हणलं बसू दे घरातच, कुठून आवरत नसेल, एक दिवस स्कूल बुडेल, दुसऱ्या दिवशी बुडेल, तिसऱ्या दिवशी बुडेल, चौथ्या दिवशी पोराला वाटेल अरे काहीतरी गडबड आहे, आपण आपलं उठलं पाहिजे. म्हटलं पनिशमेंट तर करावी लागेल, असं चालणार नाही. म्हणे मैं करूंगी, उसके दादा दादी का मैं क्या करू. म्हणलं हा, हा प्रॉब्लेम आहे, त्याला काही करू नाही शकत मी, तरी काही हिलिंग नाही करू शकत त्याच्यावर. तसे ते हे अहंकार नामक आजोबा ते नातवंडांना मोठं करतात. कोणता, तर मोह. आशा रसे जो का हो निया पुष्ट नावरे उन्मत्त निग्रहासी. ऍक्च्युली प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये का, म्हणजे माझं असं अंडरस्टँडिंग, ऑब्झर्वेशन आणि प्लस लॉजिकल थिंकिंग लावून मी लॉजिकली विचार करते, की स्वतःच्या मुलांबरोबर खूप स्ट्रिक्टली वागलेलं असतं आणि म्हणून तो गिल्ट असतो आणि म्हणून नातवंडांचे लाड होतात, असं काहीतरी असतं ते कारण. आणि दुसरा प्रॉब्लेम असतो की म्हातारपणा हे मन कोमल झालेलं असतं
म्हातारपणी एवढा आतमध्ये तो काय म्हणतो आपण, दम, जोर, ती एक प्रकारची तारुण्याची मस्ती, मस्ती म्हणजे नॉट निगेटिव्हली, पण ते एक एक तरारी ती राहिलेली नसते, कडकपणा, तो सॉफ्टनेस, शरीर जसं सॉफ्ट होतं तसं आतूनही सिस्टम सॉफ्ट होऊन जाते, वैचारिक, मानसिक, म्हातारपणामध्ये. आणि मग त्यामुळे ते लहान मुलांना पनिशमेंट करायची या विचारानेच कळवळायला होतं आजी आजोबांना. ही 2-3 कारणं असावीत, म्हणून हे सगळीकडे हेच दृश्य दिसतं आपल्याला. जो का द्वंद्व मोह सर्वदा केवळ, असे प्रतिकूळ धैर्या लागी. आशा रसे जो का होऊन या पुष्ट, नावरे उन्मत्त निग्रहासी. धैर्य, निग्रह ह्या पॉझिटिव्ह साइड्स आहेत, आणि त्याच्या प्रतिकूल आशा आणि मोह, द्वंद्व, हे सगळे आहे. असंतोष रूपी मध्ये माजोनिया, विषयांचे शय्यागृहा माझी. विकृतीच्या संगे जो का रममाण, होय रात्रंदिन धनुर्धरा. अशा पद्धतीनं जो काया आणि त्याच्यातनं निर्माण झालेला मी, हा अहंकार, हा कशा पद्धतीनं जगतो, या सगळ्यांना सोबत घेऊन विषयांच्या शय्यागृहामाजी तो मस्तपणे रममाण असतो, विकृतीच्या संगे, विकारांच्या. हे राग, लोभ, काम, क्रोध, दंभ, दर्प, अभिमान, अहंकार, हे सगळे विकार आहेत, षड विकार आहेत. आणि त्यांना घेऊन मनुष्य आरामाने रात्रंदिन मस्तपैकी राहत असतो विषयांच्या शय्यागृहात, म्हणजे त्या गाठोड्यामध्ये, शरीराच्या विषयांच्या गाठोड्यात, घरामध्ये राहतो. त्याला विसर पडतो सगळ्याच. ऐशात ये अंत शुद्धीची ये वाटे, पेरोनिया काटे विकल्पाचे. निषिद्ध कर्माचे मग आडमार्ग, काढोनिया चांग रुळविले. तेणे योगे प्राणी गेले भांबावून, पडले गहन भवारण्यी. तोची तेथे महादुःखाचे आघात, येती धुंडाळीत तया लागी. आणि या पद्धतीनं मस्तपैकी रमलेले असताना संकट तर येणारच आहेत, महादुःख. कारण वासना म्हणजे विषयांनी व्याप्त झालेले आहेत ना ते, त्यामुळे आपोआपच त्यांना संकट सगळ्यांनाच येतात. संकट हे काही संकट नसतं, टेस्ट असते ती. कायम टेस्ट म्हणूनच बघितलं की जरा जास्त सोपं वाटतं, आणि ही टेस्ट संपेल याची खात्री वाटते. आणि दुःखाचा डोंगर असं म्हणलं की असं वाटतं आपण तर काही पार नाही करू शकत. म्हणजे पहा, थोडासा गंमत आहे सगळ्याची. नुसता कॉन्सेप्ट बदलला की, अंडरस्टँडिंग थोडं चेंज केलं तर तेच गोष्ट हलकी वाटते, आणि तेच दुसऱ्या साईडनं बघितलं तरी फार जड होऊन बसते विचार केल्यावर. दुःख म्हणलं की फार अवघड वाटतं, टेस्ट म्हणलं की सोपं वाटतं. परीक्षा, कारण आपल्याला माहितीये परीक्षा ही छोट्या काळाची असते, आणि परीक्षा ही संपते पण लगेच. आणि पहिल्या परीक्षेत जर आपण फेल झालो असू तर दुसऱ्या याच्यात पासिंग मार्क्स नक्की मिळतात, कारण लेसन लर्न केलेला असतो. लेसन लर्न केलेला असतो, आपल्याला कळलेलं असतं की का फेल झालो, काय काय सिलेबसचा अभ्यास कुठला केला नाही, हा लेसन लर्न होतो. आणि म्हणून नेक्स्ट एक्झाम मध्ये अगदी पहिलं तर नाही येत आपण, पण पासिंग मार्क्स नक्की मिळतात, आणि क्रॉस करतो ती लाईन आपण, फेल्युअरची लाईन क्रॉस करतो. कारण सिलेबस कळलेलं असतं बऱ्यापैकी, आणि प्रिपरेशन स्ट्रॉंग असते, तयारी तगडी असते दुःखाला सामोरं जायची, टेस्टला. आणि मेन म्हणजे सिलेबसचा लेसन लर्न केलेला असतो. टेस्ट ह्या लेसन लर्न करत नाही तोपर्यंत तुमची टेस्ट असतेच, ती घेतलीच जाते. त्याच्यामध्ये टेस्ट घेणारे कदाचित आपले रिलेटिव्ह असतात, आपली मुलं बाळ, नवरा बायको, नातलग, समाज, शेजारी पाजारी, कोणी असू शकतं. माणसं असतात. कधी कधी दुसरी कॅटेगरी म्हणजे सिच्युएशन आपली टेस्ट घेते. काही अशा सिच्युएशन्स येतात की तिथे आपल्या टेस्टला आपल्याला फेस करावं लागतं. आणि कधी कधी तिसऱ्या कोणाच्या तरी यांनी पण आपल्याला ते सिच्युएशनचाच पार्ट येत होतो. कधी कधी आपल्या सिच्युएशनमुळे, कधी कधी दुसऱ्यांच्या सिच्युएशन्समुळे किंवा निर्णयांमुळे आपल्या टेस्ट होतात. तर त्या टेस्टच असतात, त्याला टेस्ट म्हणलं की सोपं जातं जास्त. आणि मग या पद्धतीनं तयारी होते, सिलेबस कळतं, लर्निंग होतं, आणि माणूस इम्प्रूव्ह करतो. येशाम
त्वन्तगतं पापम जनानां पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. थोडासा अप्रोच बदलला की सगळ्या गोष्टीचा अर्थ बदलून जातो. जीवन जगताना जेवढं आपल्याला कठीण वाटतं जीवन, तेवढं जास्त सोपं वाटतं. कॉन्सेप्ट चेंज चेंज नाही करायचा आहे, अप्रोच बदलायचा आहे, दृष्टिकोन बदलायचा आहे आपला. ऐसे विकल्पाचे तीक्ष्ण काटे पोल देखोनी सरळ मार्गा माझी न होती सर्वथा जे का मती भ्रष्ट न सोडी ती वाट सत्कर्माची. एकनिष्ठारूप पाऊले टाकीत टोके रगडीत विकल्पाची महापातकाचे सांडोनी अरण्य धाव घेती पुण्य मार्गे जे का वाट वधे याते ऐसे चुकवोन माझे सन्निधान पावती ते. यातनं काही लोक तीक्ष्ण काट्यांमधनं बरोबर सरळ मार्ग शोधून काढतात, सत्कर्म करतात. आणि म्हणून आपले जर हे कमी करायचे असतील म्हणजे दरवेळेस लेसन लर्न पण करून पण होत नाही. हा दुसरा अँगल सांगते आता, नवीन थोडासा वेगळा, माहितीच असेल पण तरी, की कधी कधी नुसता लेसन लर्न करून परीक्षा संपत नाही, तर आपल्याला द्यावं पण लागतं दुसऱ्यांना. आपल्याला दुसऱ्यांना ती गोष्ट द्यावी लागते. दान दान धर्म करावा लागतो. दरवेळेस पैशाचं दान नसतं, आपण सर्व्हिस करावी लागते. सेवा, सेवा खूप, सत्कर्म, सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म. चांगलं कर्म म्हणजे दुसऱ्याच्या उपयोगी पडणं, हे चांगलं कर्म. दुसऱ्याच्या उपयोगी आपण विविध प्रकारे पडू शकतो. बुद्धी असेल, ज्ञान असेल तर ते शेअर करून देऊ शकतो. इंटेलेक्च्युअल कर्म म्हणतो आपण त्याला. फिजिकल असेल तर मदत करून करू शकतो. आपल्याकडे पैसा भरपूर असेल तर अन्नदान करू शकतो. जे काही आपल्याकडे असेल ते द्यायचं, ते कसंही द्या. तर ते सत्कर्म करावं लागतं. म्हणजे काय होतं, टेक्निकली सांगते, सायंटिफिकली, जेव्हा आपलं पारडं खूप जड होतं दुष्कर्मांनी, तेव्हा आपल्याला इकडे सत्कर्माचं पारडं वाढवावं लागतं, वजन. आणि मग ते बॅलन्स होतं वजनाच्या काट्यावर. जेव्हा भाजी विकणारा एका ठिकाणी वजन टाकतो लोह्याचं, तेव्हा ते ढपकन तराजू खाली जातो. तो असतो जुन्या दुष्कर्माचा तराजू, जो आपल्याला भोगावा लागतो, जो भयंकर पारड जड असतं. तर त्याला त्याला बॅलन्स करायला तो काय करतो भाजीवाला, इकडे पाहिजे तेवढी त्या वजनाच्या बराबरीची भाजी टाकतो. आणि ती बराबरीची झाली भाजी, काय मटार असतील तर ते मटार तो 1 किलो भरेल तेव्हा ते वजन वर येईल. आणि 1 किलो मटारचा बॅलन्स झाला तराजू की तो आपल्याला देतो. पण तेच जर तराजूतले 1 किलो मटार हे सत्कर्म आहे, तेच जर त्याने सत्कर्म त्या बॅलन्सच्या पुढे जाऊन आणखीन वाढवलं, त्या तराजूच्या टोपल्यामध्ये जर आणखीन मटार टाकले, तर सत्कर्माचं पारडं जड होईल आणि ते ठपकन खाली जाईल. आणि त्याच्याने काय होईल, दुष्कर्माचं किंवा जुन्या पूर्वजन्मांच्या दुष्कर्मांचं पारडं कुठच्या कुठे वर हलकं होऊन जाईल. एक्झॅक्टली हेच करायचं. जरी ते मेटलचं असतं, जरी ते जड वजन असलं दुष्कर्माचं तराजूतलं, तरी ते त्याच्या बराबरीचं वजनाची भाजी दुसऱ्या तराजूच्या टोपल्यात टाकल्यानंतर आणि त्याच्यावर ऍडिशनल टाकल्यानंतर ते जड मेटलचं वजन सुद्धा हलकं पडतं. आणि भाजी जी असते ती सत्कर्माचं टोपलं भारी होतं. अशी गोष्ट आहे. हे सेम अप्लाय होतं आपल्या लाईफमध्ये, सेम टू सेम, डिक्टो. आपलं पारडं जड असतं दुष्कर्मांचं, पूर्वकर्मांचं, मागल्या जन्मातल्या कर्मांचं. आपण कोणाचं काय केलं असेल, कोणाचं काय केलं, जे काय असेल त्याला आपण बदलू नाही शकत. प्रत्येक जण ह्याच्यातनं जात. म्हणजे काय ना म्हणतात, असे काही आजार आहेत, काही आपले शारीरिक आजार असे सांगतात की पूर्वकर्मामुळे होतात.
जसे त्वचा रोग वगैरे काही काही आहेत, डॉक्टर लोक किंवा बरेच असे लोक पटकन बोलतात, ये पिछले जन्म का कर्मा है इसलिए हुआ है. ते सांगायची काही आवश्यकता नाहीये. तो काही धुतला तांदूळ नसतो. मी खूप फॅक्टफुल बोलतीये. मला भयंकर हसायला येतं जेव्हा, म्हणजे किंवा रागही येतो कधी कधी, की हे असं बोलून ते दुसऱ्याला स्वतः दुष्कर्म करतात सुया टोचण्याचं. त्याचा हिशोब कोण, त्याला काय माहितीये का काय होणार आहे पुढे त्याचं? कारण हे सुद्धा दुष्टकर्म आहे, दुसऱ्याला ऐकवणं. म्हणून काही आजार होतात, तर आता त्याला काही करू नाही शकत, आपण बदलू नाही शकत. ते झालेलं असतं त्या लाईफ टाईम मध्ये, त्या सिच्युएशन मध्ये डिसिजन झालेली आहेत, कर्म केलेलं आहे. त्यालाही काही कारण असतात, बरीच मोठी स्टोरी आहे ती. त्याच्यात जायचं नाही आपण, आणि म्हणून रडतही बसायचं नाही. त्याच्यावर सोल्युशन हे आहे की ते जर जड झालेलं वजनाचा तराजू आहे, त्याला हलकं करण्याची कृपा ही परमात्म्यांनी मार्ग दिलेला आहे. तो आपण सरळ फॉलो करायचा. सत्कर्माचा तराजू जड करून सोडायचा. प्रचंड सत्कर्म करायचं, दान धर्म करायचा, सेवा करायच्या. त्याच्यात इंटेन्शन ठेवायचं नाही की मला याच्या बदल्यात काहीतरी मिळेल. ते नाही करायचं. ते केलं तर पुन्हा इकडचं पारडं जड होणार आहे दुष्कर्माचं. इंटेन्शनलेस दान करायचं, शरीराने मेहनत करून दुसऱ्यांना मदत करायची, आपल्याकडे काय ज्ञान असेल ते वाटायचं, त्याच्यासाठी कार्य करायचं. हा एक सोल्युशन दिलेला आहे, पण ते करायला सुद्धा आजकाल फार जड जातो लोकांना. असा अनुभव येतो जेव्हा मैदानात उतरतो सत्कर्माच्या. पण तिथे पण चांगलीच टेस्टिंग होतं. म्हणजे काय असे नमुने एक एक भेटतात की काय विचारू. खेर जाऊ दे. न होती सर्वथा जे का मती भ्रष्ट, न सोडी ती वाट सत्कर्माची. एकनिष्ठा रूप पाऊले टाकीत, टोके रगडीत विकल्पाची. महापातकांचे सोड सांडून अरण्य, धाव घेती पुण्य मार्गे जे का. वाटवधे याते ऐसे चुकवून, माझे सन्निधान पावती ते. मग असे सत्कर्माची जी वाटचाल करतात, ते सहज जाऊन पुण्य मार्ग मिळतो त्यांना, आणि त्यामुळे परमात्म स्वरूप आणि परमात्म्याचा मार्ग मिळाल्याने त्यांची नैया पार होते. सत्कारणी लागतात त्यांचं जन्म. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ते, ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम. जन्म मरणाची उरुनेदी वार्ता, ऐसे असे पार्था साधन जे. दैवयोगे तया साधनाचे ठाई, उपजली पाही आस्था ज्यांची. तया ते संपूर्ण परब्रह्मरूप, फळे फलद्रूप होय तेची. पिकता ते फळ ऐसे ऐके वेळ, मग रस गळे पूर्णतेचा. कृतकृत्यतेने तिये वेळी मग, जाय सर्व जग भरोनिया. जिका ब्रह्मस्थिती स्वभावता देख, फिटे अनोळख तिये गा. कर्म प्रयोजन संपोनियांती, लाभे मनशांती निरंतर. व्यापार उद्यमी भांडवलमीच, असे जयासाच धनंजया. तया अध्यात्माचा ऐसा लाभ होय, भेद जे दैन्य जाय सांडोनिया. आणि उत्कर्षाते पावे साम्य बुद्धी, होतसे समृद्धी ऐक्य रूप. इथे पुढच्या श्लोकानंतर 7वा अध्याय आपला संपतो आहे. कर्म प्रयोजन म्हणजे कर्माचा हेतू. ज्यांना जन्म आणि मरण याचं काही हे उरलेलं नाही, हिशोब ठेवण्याचं, किंवा त्याच्याकडे लक्ष नाहीये, अशा पद्धतीनं ज्यांना साधन सापडलेलं आहे, दैवयोगे तया साधनाचे ठाई, उपजली पाही असता ज्यांची. ज्यांना असं साधन मिळालं आहे, त्यांना कशाची चिंता नाहीये, जन्मलो काय मेलो काय ह्याकडे लक्ष नाहीये बेसिकली. आणि पूर्णपणे त्यांची साधनाकडे, म्हणजे जे तुम्हाला दिलेलं आहे त्या साधन वस्तूकडे त्यांचं लक्ष आहे. जी साधना दिलेली आहे, जो मार्ग दिलेला आहे, तिथे आस्था सगळी लागलेली आहे पूर्णपणे.
तया ते संपूर्ण परब्रह्मरूप फळे फलद्रूप होय त्याची. मग त्यांना त्यांची चिंता मागच्या वेळेलाही मी सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगेन. इतक्या 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 हायर लेवलला जेव्हा आपण त्या परब्रह्माला समर्पित होतो ना, आपली चिंता अक्षरशः तो वाहतो. आपल्याला काय हवं नको आपल्याला माहिती नसतं. उद्या काय संकट येणार आहे कोणालाच माहिती नसतं. अगदी दिव्य दृष्टी असलेल्याला पण माहिती नसतं. कारण त्याची काही दिव्य दृष्टीची शक्ती काही 24 तास वापरली जात नसते किंवा ऑन नसते. पण उद्या जर काही प्रॉब्लेम येणार असेल तर आपल्याला आधीच का असं काहीतरी घडतं की आपण घरातनं बाहेरच पडत नाही, किंवा ती संकट येण्याची वेळ म्हणजे ते आपल्याला अनुभवच येत नाही. अनुभवायची वेळ येत नाही, खड्ड्यात पडायची वेळ येत नाही. कारण का? तर ते परब्रह्म आपली काळजी करत असतं. कारण आपला सगळा मार्ग, जीवन, जन्म मरण सगळं त्यांनाच देऊन टाकलंय आपण. हे खरंच सांगते मी, पुन्हा पुन्हा नेहमी सांगत राहीन की हे खूप सोपं आहे म्हटलं तर, आणि म्हटलं तर फार अवघड आहे. पण ते काय म्हटलं त्याच्यावर डिपेंड आहे. आपण असं म्हणतो ना, म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर अवघड आहे. पण म्हटलं तरचा अर्थ काय आहे? म्हटलं तरचा अर्थ हा आहे, तुम्ही जसं ठरवाल, जसं इच्छा कराल तसं होणार आहे. मी जर म्हणलं मला फार अवघड आहे, फारच अवघड आहे, खूप अवघड आहे. कारण आतमध्ये मी ती एनर्जी क्रिएट करते अवघडची. मध्ये माझा एक असा पिरियड, म्हणजे मी एक्झाम्पल देऊन सांगते की एका टाइमला असं कधी कधी होतं की एखादी गोष्ट ना करावीच नाही वाटत आतून. म्हणजे काय की आता समजा हिलिंग असेल, तर हिलिंग असेल, आता तो माझा जॉब आहे, ते माझं काम आहे, ती माझी सेवा आहे. पण कधी कधी असं एखादा पॅच येतो, एखाद दुसरा महिना म्हणा, एखादा आठवडा म्हणा, मला जाम आतमधनं असं वाटत नाही की मी हिलिंग करावं. म्हणजे म्हणजे कंटाळा पण नाही किंवा डिसरिस्पेक्ट म्हणून पण नाही, पण इच्छा नाही होत. असं वाटतं त्याच्याऐवजी मी अभ्यास करू, मी काहीतरी वाचू किंवा दुसरं काहीतरी करू, असं वाटतं. त्यावेळेला ती इच्छा होत नाही. आणि गंमत म्हणजे आतून इच्छा नसते ना, म्हणजे ती एनर्जी आज जनरेट झालेली आहे थॉटनी, इमोशन्सनी आणि फिलिंगनी न करण्याची. तर मग जरी हिलिंग आली ना, तर ती आयदर ती रिटर्न होते किंवा ती कॅन्सल होते किंवा काहीतरी असं होतं की ती हिलिंग राहत नाही हातामध्ये. समोरनच कॅन्सल होईल किंवा तर समोरच्याचा फोन येईल की मी बरी झाले, बरा झालो, जे काय असेल. काहीतरी असं होतं की ते पूर्णत्वाला जात नाही माझं. आणि आधी आधी कळायचं नाही. मग नंतर लक्षात आलं की अरे नाही, मी जेव्हा स्वतःला ऑब्झर्व करायला सुरुवात केली की आपली आत्ता कंडिशन काय आहे इंटरनली, आतमध्ये जसं आपण म्हणतो ना, बाहेर आभाळ आज स्वच्छ आहे, पण एकदा आपण म्हणतो आभाळ अरे आज प्रचंड भरून आलंय, ढग आलेत. आपल्याला कसं दिसतं ते, तसं आतमध्ये पण बघावं लागतं. आज काय अवस्था आहे आतमध्ये, वातावरण काय आहे माझ्या आतमध्ये, एनर्जी लेवलवर. मग लक्षात येतं की अरे नाही, ढग आहेत, क्लॅरिटी नाहीये, कळत नाहीये काही. हे असे अनुभव मी आता गेल्या वर्षभरात खूप घेतले की क्लॅरिटी नसणं, क्लाउड्स असणं, एनर्जेटिक क्लाउड्स. कारण मलाही नाही कळायचं काय होतं काय नाही. बरंच काय काय होतं ते, म्हणजे त्याची बरीच वेगळी कारणं होती. पण हे असे अनुभव घेतले मी पहिल्यांदा. ह्याच्यापूर्वी कधी असं झालं नव्हतं. झालं असेल पण मला एवढी अंडरस्टँडिंग नाही म्हणू शकते मी. पण मला आता एवढी क्लॅरिटी, म्हणून मी तुम्हाला ती आधीच देते. योग्यता येवो न येवो तो प्रश्न नाहीये. ज्ञान देणं माझं काम आहे. मला अनुभवाला मी शेअर करणं आवश्यक आहे. मला शेअर करायला आवडतं, मी ते शेअर करून मोकळी होते. कोणाला माहिती कोणाला कधी उपयोगी पडेल. तसं मी शेअर करते हा एक्सपिरियन्स, की आतमधल्या वातावरणाकडे लगेच बघायचं. चिडचिड होतीये, दुसऱ्यावर आपण रागवतोय, समोरचा म्हणतोय उगीच काय मला बोलतेस, उगीच काय मला बोलतोस, उगीच काय भांडताय, उगीच काय वाद घालताय, असं जर समोरनं बोललं कोणी, तर लगेच आपल्या आतमध्ये 2 मिनिटं थांबावं आणि शांतपणे आत झाकावं आपल्या आपल्या अंतरंगात. अरे आज काय वातावरण आहे बघूया. मग लक्षात येईल काहीतरी क्लाउड्स आले, समथिंग इज रॉंग, काहीतरी गडबड आहे.
खूप मायन्युटली ऑब्झर्व करा स्वतःला. हे आहे हे मी जे सांगतेय ना, हे तुम्हाला सटल लेवलवर, सूक्ष्म लेवलवर अवेअरनेस देण्याचा प्रयत्न करते. असं आपण ढोबळ ढोबळ कॉन्क्रीट लाईफ खूप जगतो, असं असं जडामधलं. पण सटलकडे कसं जायचं, ते कसं ओळखायचं, किंवा कसं त्या एनर्जी मध्ये जायचं, एंट्री करायची, त्याचे मार्ग सांगते मी. की स्वतःकडेच बघा, आज काय बरं होत आहे, चिडचिड होतीये, अरे मग काहीतरी गडबड आहे. म्हणजे आतमध्ये आपल्याला कळेल की अरे या आतमध्ये सगळं काहीतरी क्लाउडी क्लाउडी आहे, ठीक नाहीये. त्याला जर आपण काढून टाकलं तर ना खूप सोपं जातं पुढच्या गोष्टी करायला. ह्या वासना, विचार हे सगळं थैमान करत असतात आणि मनाला फार नाचवतात. ते मन शांत होतं. जरा पण जर तुम्ही ध्यानाला बसत असाल, काही 2-2-5 मिनिटं जर काही मेडिटेशन वगैरे करत असाल, इन केस तुम्हाला जर काही वाटत असेल, करत असाल कोणी, तर त्याच्या पूर्वी अशा पद्धतीनं प्युरिफिकेशन करा. हे खूप बेसिक लेवलचं आहे आणि चांगलं आहे, खूपच पॉवरफुल आहे, खूप जास्त पॉवरफुल आहे. अनुभव घेऊन बघितल्यानंतर कळेल. एकदा काय झालं, बहुतेक मी सांगितलंय तुम्हाला, पण पुन्हा एकदा रिपीट करते. मी नोएडाला राहत होते 11व्या मजल्यावर. तर माझी मेड आली आणि मी माझ्या पेशंटशी बोलत होते फोनवर. प्राणिक हिलिंगची केस चालू होती तेव्हा. तर ते जे कोण असेल त्याच्याशी मी बोलत होते. तर ती मेड आली कामाला, ती काम करत होती, पण ती सारखी माझ्या समोर येऊन उभी राहत होती. मी फोन ठेवल्यानंतर तिने बघितला माझा फोन संपला, कॉल. त्याबरोबर समोर आली आणि सांगायला लागली, आणि सांगता सांगता एकदम ढसाढसा रडायलाच लागली. काय झालं की ती लिफ्ट मध्ये अडकली. माझ्या नाही, माझ्या बिल्डिंग मध्ये नाही, दुसरीकडे कुठेतरी जाताना, दुसऱ्या कामाला 25व्या 24व्या मजल्यावर जाताना ती अडकली. आणि अर्धा तास तिची लिफ्ट म्हणे, आणि त्या तिकडे आमच्या तिकडे अशी बंद, पूर्ण बंद होणारी लिफ्ट, म्हणजे जाळीचं दार नाही, असं ते स्लायडिंग डोअर असतं ना ते, आपल्या मुंबईमध्ये तसं नाही. पूर्ण बंद, आपोआप बंद होणारं, डबल डोअर असलेलं, आपोआप ऑटोमॅटिक क्लोज होणारं लिफ्ट होती ती, नवीन पद्धतीची जी असते ती. आणि त्याच्यामध्ये ती अडकली. आणि ती अनफॉर्च्युनेटली, ते कोणालाच कळलं नाही, गार्ड होता नव्हता मला नाही माहिती. पण ती जवळजवळ एक 20-25 मिनिटं ती वर खाली, वर खाली, वर खाली, पर्टिक्युलर ह्याच्यावर जाऊन अशी ती लिफ्ट वर खाली होत राहिली. आणि ते गडबड झाल्यामुळे आतली लाईटही गेली बहुतेक. आणि तिला काय झालं मला नाही माहिती, पण तिला भयंकर घाबरून, अ, ती आणि बीपी आणि ह्याची पेशंट होती, शुगर बीपी वगैरे असं काहीतरी होतं तिचं. ती घाबरून, तिला चक्कर आली. आणि तेवढ्यात कोणाला तरी कळलं, ती कदाचित बडवत असेल माहिती नाही, कोणाला तरी चुकून कळलं की ह्याच्यात तर काहीतरी लिफ्ट मध्ये बहुतेक कोणीतरी आहे. आणि फायनली तिला बाहेर काढलं, पण तोपर्यंत तिला चक्कर येऊन पडायची वेळ आली होती. आणि त्याच्यानंतर ती माझ्याकडे आली, तिथनं निघाल्यानंतर. ते काम केलं तिने कसं तरी, आणि मग ती नंतर माझ्याकडे आली आणि मला सांगताना ती रडत होती की अब दीदी मैं काम कैसे करूं, क्योंकि अब यहाँ पे मेरे सारे काम ऊपर के फ्लोर्स पे हैं, लिफ्ट के बिना मैं जा नहीं सकती. ती खूप 11वा 15वा 20वा मजला अशा ठिकाणी तिची कामं होती. तर तिला मी म्हणलं सगळं थांबव, कळलं मला तुझी स्टोरी काय. आणि तिला मी हे IRFR करवलं, इनर रिफ्लेक्शन फर्म रिझोल्युशन. आणि तिला 5 वेळा इरेज करवलं मी बोलून. मी बोलत होते, ती नुसतं ऍक्शन करत होती. तिला म्हणलं क्लीन किया, साफ किया, साफ किया, हिंदीतनं तिला सांगितलं, बंगाली होती ती. तिला सांगितलं पुसून टाक सगळं. आणि अक्षरशः 5व्या वेळेला तिने जेव्हा केलं ना, तर हसायला लागली ती बाई. मी म्हणलं क्या हो गया, म्हणे क्या दीदी मैं भी पागल हूँ, मेरे हाथ में तो मोबाइल था. म्हणलं फिर, तो म्हणे मैं तो कॉल कर सकती थी ना वो मैडम को. म्हणलं ये तुम्हें अभी सूझ रहा है. म्हणे नहीं आपने क्या कराया, अब मुझे हलका हुआ, म्हणजे मला छातीत हलकं झालं म्हणली. रडायचं थांबून हसायला लागली. आणि ती अजून जास्त स्मार्ट होती, म्हणजे डोक्यानी. तिनं मला दुसऱ्या दिवशी सांगितलं, आणि मी म्हणलं आता घाबरशील का तू, म्हणे नाही अब नाही डरूंगी मैं. म्हणलं अरे तिथे बटन असतं, बेल असते, लाईट असतो, तुझ्या हातात मोबाईल आहे, त्याला टॉर्च आहे, असं मी नंतर तिला बरेच क्लू दिले. म्हटलं हे सगळं होतं ना, तू वापरलं नाही. म्हणे दीदी सुजा ही नाही, अब ध्यान में रखूंगी. आणि त्याच्यानंतर तिनं रात्री झोपायच्या आधी पण मी बोलून गेले की रात्री पण कर वाटलं तर. तिने ते केलं रात्री झोपायच्या आधी.
कायमची भीती गेली तिची, कायमची गेली लिफ्टची भीती. अदरवाईज तिला, मला तरी नाही वाटत तिला ट्रॉमा झाला असता खूप जास्त, खूपच जास्त. कारण ती लिटरली धडधड धडधड तिची छाती रडताना सुद्धा धडधडत होती. तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की कुठल्याही प्रकारच्या, कारण ही जी एनर्जी आहे ती अचानक ऍक्सिडेंटल त्या मोमेंटला क्रिएट झालेली एनर्जी होती आणि ती तिच्या ऑरामध्ये होती. आणि बिकॉज ऑफ दॅट चक्रामध्ये होती, फिअरमुळे. आणि त्यामुळे चक्र, मेरिडियन्स म्हणजे नाड्या, त्याच्यानंतर ऑर्गन्स, इंद्रिय, आपली इंटरनल ऑर्गन्स, फिअर किडनीमध्ये असतो, ते सगळे इंटरनल ऑर्गन्स, प्लस तिचा बाहेरचा ऑरा, या सगळ्यामध्ये ते बसल्यानंतर ते तर तिला हिम्मत करूच देणार नाही. कारण ते क्लाउड्स आहेत, ते क्लाउड क्लॅरिटी देत नाहीत, तुमच्या पुढे अंधार ठेवतात. आणि त्यामुळे आपण कुठलेही डिसिजन घ्यायला जात नाही, आपल्याला भीती वाटते, आपल्याला धारिष्ट होत नाही, कॉन्फिडन्स येत नाही. जेवढ्या चांगल्या गोष्टी असतात त्या आपल्याला दिसतच नाहीत, आपल्याला अनुभवायला येत नाहीत. आणि त्यामुळे सगळे पुढे 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 परत रिपीटेडली रिकरिंग प्रॉब्लेम्स येत राहतात. तर जेव्हा जेव्हा हा प्रॉब्लेम असा होतो त्याचं कारण आहे आपण स्टफ एनर्जी मध्ये बसलेलो आहोत असे करून. तर ते क्लीन करायचं, डेली करा. आम्ही तर रोज करतो, आम्ही आमच्या प्रॅक्टिसेस मध्ये टाकलेलं आहे, खूप पॉवरफुल आहे. आणि रोज आम्ही स्वच्छ करतो, जे सकाळ दुपार मेडिटेशन करेपर्यंत जे काही झालं असेल ते सगळं साफ. आणि मग बसायचं शांत, अख्खा दिवस शांत जातो, काही क्लाउड, मग दुसऱ्या दिवशी परत साफ. रोजची सफाई, जसं घर साफ होतं की नाही, तसंच हे घर आहे ना, देह एक मंदिर, ते घर साफ करावं लागतं. हिलिंग करतो ते आम्ही आतून आतून काढतो, एन्शंट टाइम्स, पुराणं अनेक महिन्यांचं. पण सडन जे इमिजिएट जे रोजचं आहे ते असं करून काढायचं. केवढा फरक तुम्ही अनुभव घेऊन मला सांगा 15 दिवसांनी की हो लीना आम्ही हे फॉलो केलं आणि काय काय अनुभव आले ते तुम्ही सांगा स्वतः. पण नक्की ड्रास्टिक चेंज येईल, जबरदस्त लाईफ चेंज होईल, पूर्णपणे एनर्जी चेंज होते, गॅरंटेड. जन्म लीना येतो. मरणाची पुरे उरू नेदी वार्ता, ऐसे असे प्रार्था साधन जे, दैव योगे तया साधनाचे ठाई उपजली पायी आस्था ज्यांची. आता जेव्हा, आता हे मी एक छोटस साधन सांगितलं, तुम्ही करून बघितलं, तुमची आस्था जडेल. तसंच आहे, परमात्म्यावर विश्वास बसल्यानंतर आस्था जडते, श्रद्धा, भक्ती. आणि मग तिथे पक्का विश्वास, ट्रस्ट आणि फेथ हे डेव्हलप होतात, निर्माण होतात आपल्यात. तया ते संपूर्ण परब्रह्म रूप फळे फलद्रूप होयतेची, पिकता ते फळ ऐसे ऐके वेळ मग रस गळे पूर्णतेचा. मग अशी अनेक फळांनी लगडून जातं, बिलकुल झाड एकदम असं आपलं अंतरातलं जे वृक्ष आहे तो अगदी फळांनी भरलेला, रसरसलेल्या आनंदाच्या फळांनी सतत आपण परिपूर्ण राहतो. आपल्याला कुठलेही सडके विचार मनात येत नाहीत, आपली एनर्जी साफ होते. आणि मग एवढंच नाही तर 15-20 दिवसांनी, महिन्याभराने घरातल्यांमध्ये फरक पडलेला दिसेल. कारण आपलीच एनर्जी त्यांना कंटॅमिनेट करत असते, गंमत आहे ही. आणि मग थोडस डोकं ठीक झालं समोरच्याचं की त्यालाही शिकवून द्यावं, आपल्याला ज्ञान मिळालेलं वाटावं नेहमी दुसऱ्यांना, गरजूंना, जे प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांना. कृतकृत्यतेने तिये वेळी मग जाय सर्व जग भरोनिया, जिका ब्रह्मस्थिती स्वभावता देख फिटे अनोळख तिये चिगा. कर्म प्रयोजन संपोनिया अंती लाभे मनशांती निरंतर. कर्म प्रयोजन म्हणजे काय, येण्याचं कारण उरत नाही, कर्म करण्याचं कारण उरत नाही, कर्माचा हेतूच उरत नाही, संपून जातो. एका जन्मात नाही, अनेक जन्मात, ग्रॅज्युअली. व्यापार उद्यमी भांडवलमीच असे जयासाच धनंजया, तया अध्यात्माचा ऐसा लाभ होय भेद दैन्य जाय सांडोनिया. आणि उत्कर्षाते पावे साम्य बुद्धी होतसे समृद्धी ऐक्य रूप. साधी साधी भूताधिदैवं मां साधी यज्ञं च ये विदु, प्रयाण कालेपि च मां ते विदुर्युक्त चेतसा.
इति श्री इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोऽध्यायः। अर्जुन जयांनी प्रतितीच्या द्वारा जाणिले सह माते शरीरासह माते तेवी जीवासह माझे ज्ञान भले करोनी घेतले परिपूर्ण। ज्यांना प्रतीती म्हणजे अनुभव, प्रचिती च्या द्वारे शरीरासकट मला जे ओळखतात त्यांना ज्ञान माझं चांगलं होऊन जातं परिपूर्ण। माझे ज्ञान भले करोनी घेतले परिपूर्ण। सर्वार्थाने परब्रह्म कळलं। सर्वार्थाने परब्रह्म कधी कळतं? फार हायेस्ट उच्च स्थिती आहे ती। सर्वार्थाने परब्रह्म तेव्हा कळतं जेव्हा कळतं की पायाखालच्या दगडात तोच आहे, शेजारच्या माणसात तोच आहे, प्राण्यांमध्ये तोच आहे, झुरळामध्ये तोच आहे, कीटकांमध्ये तोच आहे, आकाशात आकाश म्हणून तो आहे, अग्नी म्हणून तो आहे, पृथ्वी म्हणून तो आहे, वायू म्हणून तो आहे। सगळीकडे आपल्याला तेच दिसतं। तो खऱ्या अर्थाने पूर्ण ज्ञान, परिपूर्ण ज्ञान झालं परब्रह्माचं। आणि अधियज्ञा मज ज्ञान बळे जयांनी देखिले यथार्थत्वे एवं साधिभूता साधिदैवा माते जाणत जाहले जाणते साधी यज्ञा दे देव। याचे अर्थ सांगते मी काय साधी सा हा देहवियोगाचे पावती ना दुःख पुरुष ते देख स्वभावेची। साधी दैवा म्हणजे अधिदैवासह मला शुद्ध आत्मस्वरूपाला अधिदैव अंतःकरण या सर्वांना ज्यामुळे चेतना मिळते तो जीवात्मा हा अधिदैवत होय। साधिदेव म्हणजे अधिदेवासह असं नाव आहे त्याचं, अर्थ आहे त्याचा। साधिभूता म्हणजे अधिभूतासह मला शुद्ध आत्मस्वरूपाला। अधिभूत म्हणजे भूपंच महाभूतांसकट जो काही मी आहे, मी आता सगळं बोलूनच गेले की आकाशही तोच, अग्नीही तोच, वायू पृथ्वी सर्व तोच आहे आणि प्राण्यांमध्ये पण तोच आहे। सर्वार्थाने कळला, पूर्ण अर्थाने कळला, तेच सांगितलेलं आहे। आणि साधी यज्ञ म्हणजे अधियज्ञासह ठाकता समीप प्रयाणाचा काळ उडे खळबळ प्राणियाची तयाची ती पाहोनी स्थिती इतरही होती भयभीत। परी नेणो कैसे काय साधे तया गेले जडोनिया मद्रुपती। त्यांना मग मृत्यूचं जन्म मृत्यू कधी होणार काय होणार याची कसलीही चिंता राहत नाही, कारण सर्वार्थाने परब्रह्म कळलेला आहे। आणि एकदा परब्रह्म कळलं म्हणजे काय, मी परब्रह्मच झालो असा खरा तर त्याचा अर्थ होतो। आणि त्यामुळे ती अवस्था फार उच्च स्थितीला जाते त्या व्यक्तीची, त्या भक्ताची। प्रयाणाचा काळ म्हणजे मृत्यूची वेळ। नाहीतर सामान्य माणसांच्या मृत्यूची वेळ जवळ यायला लागली की प्रचंड मनस्थिती खराब होते माणसांची, की आता मृत्यू येणार या भीतीनच माणूस मग सगळं आठवायला लागतं। प्रॉपर्टी आठवायला लागते, ती दिली कोणाला द्यायची राहिली, कोणाकडनं घ्यायची राहिली, बरंच काय काय वर्णन करावं तेवढं कमी आहे। असं खळबळ उडते प्राण्यांची, माणसांची। प्रयाणाचा काळ जेव्हा जवळ यायला लागतो आणि तयाची ती पाहुणी असती ती इतरही होती भयभीत। म्हणजे बाकीचे समाव बघा ना, ते अमुक गेले त्यांनी तर त्यांच्या मुलांच्या नावावर काही केलंच नाही, या भीतीनं तेही भयभीत होतात। अरे नाही 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 नाही, ते करायला पाहिजे। कोर्ट कचेरीची सगळी कामं, सगळी तयारी रेडी, जय्यत तयारी केलेली पाहिजे, अशी भीती सर्वांमध्ये मग एकाचं बघून दुसऱ्याला निर्माण होते। परी नेणो कैसे काय साधे तया गेले जडो निया मद्रुपती। पण ज्यांनी परब्रह्माला एकरूपता साधलेली आहे ते कशाचा काही हिशोब ठेवणार नाहीत। ते म्हणतील ज्याला पाहिजे त्यांनी घ्या, कारण ते मी निर्माण केलं नाही आणि मी अधिकारही ठेवत नाही वाटप करायचा। जे सर्वच परब्रह्म स्वरूप आहे त्याची चिंता मी कशाला वाहू।
आणि शेवटपर्यंत शांत अवस्थेत. कसलीही चिंता कसलंही काही राहत नाही तिथे, की अरे नाही वडिलोपार्जित मधला हे राहिलं किंवा आपलं द्यायचं राहिलं, कोणाकडनं घ्यायचं राहिलं, कोणाला काही सांगायचं राहिलं, कोणाला काही द्यायचं राहिलं, काही नाही. कारण हे सगळं इथे निर्माण केलं ना आल्यानंतर. आपण घेऊन नाही आलो काही, याची जाणीव होते. आणि हेही कळतं की ज्याला जाणार आहे तेही परब्रह्मच आहे. ज्याच्या नशिबी असेल त्याला मिळेल, ज्यांनी पुण्यकर्म केलं असेल त्याला मिळेल. मी चिंता कशाला ठेवू. होता लग बग पार्था अंतकाळी माझ्याची जवळी राहती ते. तव देवे मागे केले केले निरूपण तेथे होते मन अर्जुनाचे. नाही, होता लग बग पार्था अंतकाळी माझ्याची जवळी राहती जे. ऐसे जे निष्णात होती ज्ञानी भक्त तेची स्थिर चित्त योगी जाण. ज्यांचं अंतःकरण शेवटाला माझ्या पायाशी असतं, माझ्या हृदयात असतं, ते अंतकाळी सुद्धा स्थिर चित्त असतात. ज्ञानी भक्त आहेत कारण त्यांना ज्ञान झालेलं आहे की खरं सत्य काय आहे, सर्वार्थाने कोण भरलेला आहे अंतर्बाह्य, ते ज्ञान त्याला झालंय आणि त्यामुळे शांत आहे मन. अस्थिरता केव्हा होते? जेव्हा निर्णय घ्यायचे असतात कुठलेही. आपल्याला कुठला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मन अस्थिर होत. जर निर्णयच नाही घ्यायचा राहिला काही, कारण जे काही माझं आहेच नाही त्याचं वाटप मी का करू? मला राईटच नाहीये, काही माझं नाहीये, मी कशाला भानगडीत पडू? आपण जातो का दुसऱ्याचं हे करायला? कोणाच्या घरातलं काही अ, हे करायला जातो का आपण? नाही, निर्णय घ्यायला आपण जात नाही. आपण म्हणतो त्यांचं ते बघून घेतील. हो की नाही? तसंच आहे. फक्त हे स्वतःच्या बाबतीत अप्लाय करायचं. तव देवे मागे केले निरूपण तेथे होते मन अर्जुनाचे. म्हणून या शब्दरूप कुपी खाली नव्हती अंजुळी अवधानाची. तेथे ती तद्ब्रह्म वाक्यरूप फळे ज्यांच्या दरवळे भावगंध. ऐसी होती देखा रसाळ बहुत जी विधी विविधार्थ रूप रसे. सहज कृपेचा मंद वातव आहे कैसा डोलत आहे कृष्ण वृक्ष. तेणे वाक्य फळे पडली अवचित श्रवण खोळे तर अर्जुनाच्या. श्रवण खोळ म्हणजे श्रवण म्हणजे कान, कानाच्या खोळेत म्हणजे कानाच्या झोळीत पडले अर्जुनाच्या. कुपी खाली म्हणजे कुपी म्हणजे बाटली, म्हणजे बंद हे असतं ते वस्तू, भांड किंवा बॉटल सारखं. शब्दरूप कुपी खाली नवती अंजुळी अवधानाची. तेथे ती तद्ब्रह्म वाक्यरूप फळे ज्यांच्या दरवळे भावगंध. ऐसी होती देखा रसाळ होत जिका विविधार्थ रूप रसे. सहज कृपेचा मंद वातव आहे कैसा डोलत आहे कृष्ण वृक्ष. परमात्मा श्रीकृष्णाचा सहज कृपेचा वृक्ष अगदी छानपणे त्याच्यावर कृपा करत आहे. वारा वाहतो आहे, सुंदर फळं त्याची त्याला मिळतायत, रसाळ बहुत. तेणे वाक्य फळे पडली अवचित श्रवण खोळे तर अर्जुनाच्या. कैसी जणू तत्वज्ञान सिद्धांताची घडली ती साची वाक्य फळे. चुबकळोनिया चुबकळोनिया ब्रह्मरसा माझी मग घोळीली जी महानंदे. देखोनी तयांचे निर्मळ सौंदर्य गेला धनंजय पुलोनिया. भावार्थाचा गाभा लाभावा सकळ जाहली प्रबळ इच्छा त्यासी. मग तयाचे ते डोहळे डोहळे ज्ञानाचे विस्मयामृताचे घेती घोट. गाभा म्हणजे रहस्य. तेणे सुखे मग भरोनिया जात वाकुल्या दावीत स्वर्ग लोका. आणि तयाची या हृदयांतरात गुदगुल्या होत आनंदाच्या. वाक्य फळांची या बाह्य सौंदर्याचे ऐसे सुखसाचे भोगू लागे. तोची रसरुची चाखावया भली उत्कंठा लागली तया लागी. हे सगळं वर्णन आहे नुसतं, की कसं कशी फळं, कसे शब्द, काय त्याला फायदा झाला, त्याला काय कळत होतं, तत्वज्ञान सिद्धांत त्याला कळत होते, त्याची वाक्य त्याच्या कानावर पडत होती. ब्रह्मरसामध्ये तो घोळला जात होता आणि त्यांनी आनंदाची निर्मिती होत होती. हे सगळं वर्णन आहे या ओळींमध्ये. तोची रस रुची चाखावया भली उत्कंठा लागली तया लागी.
अनुमानाची या तळहातावरी मग झडकरी घेऊन ते अनुभवाची या मुखा माझी साच जव एकदाच घालू पाहे. आपण हातावर चाखून पाहतो ना आमटी कशी झाली आहे, तसं तो चाखून बघतोय तळहातावर टाकून. टेस्ट करतोय त्या रसाची, आनंद रसाचा आनंद घेतोय तो. तव विचाराच्या जिव्हेने ती तेथ होई असमर्थ चोखावया. आणि तर्काची या दाते चाऊ जाता तया ती सर्वथा फुटती ना. इथे तर्क आणि विचार कामात येत नाहीत बरं. हे जे परब्रह्म स्वरूप जे ज्ञान आहे त्याला तिथे तर्क कामाचा नाही. तर्क लावायला गेला की सगळं चुकीच्या पद्धतीनं काम सुरू होतं. अंदाज लावणं, आपल्या बुद्धीचे विचारांचे याच्यात पडताळून बघणं हे चालत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की तव विचाराच्या जिव्हेने तिथे होई असमर्थ. जिथे विचार आला तिथे असमर्थता, जिथे तर्क आला तिथे पूर्णपणे फेल्युअर. आपल्याला फळ मिळणारच नाही. जाणूनही हे तेणे न चोखिता खाली ठेवून या दिली होती तैसी. त्यांनी त्या भानगडीत तो पडला नाही. मग मोठा आहे खालचा पाप. चमत्कारुनिया मागुती तो म्हणे काय तारांगणे जळीचीही. सुलभ सुंदर अक्षरांनी भला गेलो ठकविला कैसा येथे. नातरी अक्षरे नातरी अक्षरे नव्हेत ही साच वाटती घड्याच आकाशाच्या. बुद्धीची या बळे घेऊ जाता ठाव तियेचा रिघाव नाही तेथे. बुद्धी विचार आणि तर्क कामात येत नाहीत. मग जाणायाची गोष्ट ती तो दूर करोनी विचार मनी ऐसा. यादवेंद्राकडे वळवणी दृष्टी पुन्हा तो किरीटी प्रार्थितया. म्हणे देवा ब्रह्म अध्यात्मादी सात पदे एकत्रित ऐकिली जी. तयाचे तो कोणाही कोणा आकलन ऐसी विलक्षण वाटती ती. एरवी जी नाना प्रमेय गहन घ्यावी ती जाणून प्रवणोनिया. तयाचे श्रवण केले सावधान तरी काती पूर्ण आकळती. परी हे तो नव्हे तैसे साधारण कैसा विलक्षण बोल तुझा. देखताची देवा शब्द समुदाय वाटला विस्मय विस्मयासी. त्याला सगळं विलक्षण वाटतंय. हे जे सगळं एवढं मोठं सगळं ज्ञान जो सांगून राहिलाय परमात्मा श्रीकृष्ण, त्याला फार ते सगळं विचार आणि तर्क करायला गेल्यावर त्याच्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत, या आकलन होण्याच्या पलीकडे चालल्यात ह्या गोष्टी, विलक्षण आहेत. हे ज्ञान आहे आणि म्हणून ह्याला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे. ब्रह्मज्ञान आहे कारण आपल्याला सत्याची ओळख होते. ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये खूप सिक्रेट्स लिहिलेली आहेत पुढच्या साधनांची किंवा पूर्ण पूर्ण युनिव्हर्सची सिक्रेट्स आहेत. पण ती लेयर बाय लेयर कळत जातात एकदम पटकन. आपल्याला आपल्या का कळत नाही, कारण आपली तेवढी पात्रता बुद्धीची जेवढी असते तोच अर्थ कळतो. पुन्हा काही वर्षांनी तेच वाक्य वाचली तेच श्लोक वाचले तर तुम्हाला वेगळ्या डायमेन्शनवर अर्थ कळतील. कारण का तर आपली एनर्जी त्या तशी तशी प्युरिफाय होत जाते, तसे तसे आपल्याला सत्य कळायला लागतं. आणि म्हणून सत्याला अनेक पापुद्रे आहेत, लेयर्स आहेत. आपल्याला जेवढा दिसतो, जेवढी दृष्टी असते तेवढंच कळतं. आणि म्हणून आपण कशाला हे फेल करायचं नाही. म्हणजे काही असं होतं आपल्याला एखादं एखादं फील्डचं ज्ञान नसतं, एखादी कला किंवा जे काही हे असतं त्याचं ज्ञान नसतं, आपण त्याला नाही हे काही नाहीये. पण असं करू नये. प्रत्येक गोष्टीत एका लेयरचं ज्ञान तिथे असतं आणि फेल असं दुनियामध्ये काहीच नाहीये आणि बेकार असं काहीच नाहीये. सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे, त्यामुळे सगळं परिपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे. आपल्याला कळत नाही म्हणून आपण ह्याच्यात काय अर्थ आहे आणि त्याच्यात काय अर्थ आहे असं मनुष्य करतो, पण असं करू नये. तव तेथेच माझे अवधान गुंतले संपूर्ण चमत्कारे. पदांचा त्या अर्थ घ्यावा समजून उत्कंठा लागून राहिलीही.
ऐसे सांगताही जातसे जो वेळ तोही साहवेल ऐसे नाही. म्हणून आता विनंती ही देवा सत्वर सांगावा गुढार्थ. घेऊनी मागील ऐसे प्रत्यंतर पुढेच ही नजर देऊनिया. प्रत्यंतर म्हणजे अनुभव मागचा. सर्व अभिप्राय लक्षणीय नीट करोनी प्रकट उत्कटेच्छा. चातुर्ये देवासी कैसे विनवावे सर्व हे स्वभावे जाणे पार्थ. आता त्याला एवढं सगळं ज्ञान ऐकल्यानंतर गोंधळून गेलेला दिसतोय तो, की त्याला सगळं बुद्धीच्या पातळीवर जर कसून बघायला गेला तो, तर त्याला ते जड वाटायला लागलं. आणि म्हणून आता भावार्थ गुणार्थ सांगा अशी प्रार्थना करायचे विचारात आहे किंवा करतोय. चातुर्ये देवासी कैसे विनवावे सर्व हे स्वभावे जाणे पार्थ. कृष्ण हृदयासी मारावया मिठी कैसा तो किरीटी सिद्ध झाला. भिडेची मर्यादा नोलांडिता तैसी देखा श्री गुरुसी पुरे पुसे कैसा. पुसू जाता दक्ष कैशा परिभावे हे तो सर्व ठावे तयासीच. आता तयाचे ते प्रश्न विचारणे त्यावरी बोलणे सर्वज्ञाचे. संजय तो प्रेमे सांगेल ही मात परिसा विचित्त देवोनिया. पण त्यांनी कृष्ण हृदयाला मिठी मारण्यासाठी तो सत्वर तयार झालेला आहे. त्याने ठरवलंय की नाही आता आपल्याला विचारावं लागेल. आणि भिडेची मर्यादा न ओलांडिता तैसी देखा श्री गुरुसी पुसे कैसा. भीडभाड न ठेवता आता तो प्रश्न विचारायला निघालाय. आणि संजय सांगतोय की संजय तो प्रेमे सांगेल ही मात परिसा विचित्त देवोनिया. सरळ सुंदर मराठी हे बोल. पाहुनी निवेल आधी दृष्टी. कानाची या मन मन मग सावकाश होईल संतोष ऐकून ते. बुद्धीच्या जिव्हेने बोलाचे या सार सर्वथा साचार न चाकिता. देखा शब्दाची या सौंदर्य केवळ तृप्ती पावतील सर्वेंद्रिये. उधळोनी गंध मालतीच्या कळ्या होती घ्राणेंद्रिया सौख्यदायी. पाहुनी तयांची परिरम्याकृती न लाभे का तृप्ती नेत्रांसीही. तैसे मराठीचे देखोनी लावण्य सर्वेंद्रिय धन्य होऊनिया. मग स्वभावेची सिद्धांताचे सार बुद्धीसी सत्वर आकळेल. ऐसाची बोले न शब्दात इत भाव म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. ते म्हणतायत की आता त्यांनी प्रश्न विचारल्यावर जे काही उत्तर येईल त्यांनी सर्व इंद्रिय सुखावून जातील असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आणि या पद्धतीनं आपला सप्तमोध्याय समाप्त. आपला 7वा अध्याय संपलेला आहे.